जत तालुक्यात धक्कादायक प्रकार. दिव्यांग महिलेवरील कथित अत्याचाराप्रकरणी 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल. जत तालुक्यातील देवनाळ गावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. 57 वर्षीय मुकबधीर आणि दृष्टीहीन महिलेवर कथित लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप असून या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला जन्मापासून मुकबधीर असून दृष्टीहीन आहे. ती आपल्या आईवडिलांसोबत जत तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. पीडितेच्या आईने तिला दिलेल्या फिर्यादीवरून देवनाळ येथील केशव राजाराम घाडगे व 19 वर्ष याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार 31 मे रोजी नातेवाईकाच्या निधनामुळे पीडितेची आई परगावी गेली होती. घरातील वृद्ध पती आणि मुलीसाठी जेवणाची व्यवस्था नातेवाईकांकडे सोपवण्यात आली होती. मात्र 1 जून रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घराला कुलूप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी घराच्या जिन्याखालून आवाज आल्याने त्या तेथे गेल्या असता आपल्या मुकबधीर व दृष्टीहीन मुलीसोबत जबरदस्ती होत दिसल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. आईने आरडाओरडा केल्यानंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर कुटुंबियांनी चर्चा करून जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी केशव राजाराम घाडगे व 19 राहणार देवनाळ तालुका जत याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दिव्यांग आणि असुरक्षित व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र या प्रकरणाचा तपास सुरू असून सत्य समोर येणे बाकी आहे.